मुक्त संचार गोठा शेतीच्या जोडीला पूरक असलेला पशुपालनाचा व्यवसाय आता शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनू लागलाय। त्यामुळे छोटे मोठे शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत। हा व्यवसाय काळजीपूर्वक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्यास निश्चित फायदा शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय हा व्यावसायिक पद्धतीने करण्यात येतो आणि हा व्यवसाय शेतीसाठी एक उत्तम जोडधंदा आहे। दुग्ध व्यवसायामधून उत्पादित होणारे उपपदार्थ उदाहरणार्थ शेण, गोमूत्र हे सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयोगी स्रोत आहेत। शेणखताशिवाय शेती ही अशक्य बाब आहे। दुग्ध व्यवसाय करताना दुग्ध उत्पादक शेतकरी पारंपरिक पद्धतीने बंदिस्त गोठा पद्धतीचा वापर करतात। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। त्याला उत्तम पर्याय म्हणून मुक्त संचार गोठा पद्धत शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे। या पद्धतीमुळे जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादनात वाढ, प्रजनन क्षमता चांगली राहण्यास मदत होत आहे। बंदिस्त गोठ्यात स्तनदाह रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो। माजाची प्रखर लक्षणं दिसत नाहीत। गाई म्हैशी शेणामुळे घाण होतात। गोठ्यामधून मोठ्या प्रमाणात शेण उचलून बाहेर टाकावं लागतं। त्यासाठी 10 गायींसाठी एक मजुराची गरज भासते। मुक्त संचार गोठा कसा कराल? एका गाय किंवा म्हैसीसाठी 125 चौरस फूट मोकळी जागा ठेवावी। गोठ्याच्या छताखाली 65 ते 70 चौरस फूट प्रति गाई म्हैशीसाठी जागा असावी। छताखाली आणि मोकळ्या जागेमध्ये पाचट किंवा गव्हाचे भुसकट, ऊसाचे पाचट हे टाकून घ्यावं। त्यामुळे मुक्त संचार गोठ्यातील जनावरे स्वच्छ राहतात। गाई म्हशींना उठता बसता त्रास होत नाही। गाई म्हशींचे शेण, गोमूत्र पाचटावर पडल्यामुळे रोग आणि गोमूत्रातील ओलावा हा शोषून घेतला जातो। मोकळ्या जागेमध्ये किंवा शेडमध्ये एखाद्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी। गाई म्हशी मोकळ्या जागेत फिरतात, त्यामुळे त्यांचा सौम्य प्रमाणात व्यायामही होतो। मोकळ्या जागेमध्ये खरारा करण्यासाठी ग्रूमिंग ब्रश बसवावा किंवा बाभळीच्या लाकडाचा सूप उभा करावा। त्यामुळे गायी स्वतः खरारा करून घेऊ शकतात। मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे। मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे गायीचे 2 लिटर प्रतिदिन प्रति गाय दूध उत्पादन वाढतं। मुक्त संचार गोठ्यामुळे संकरित गायी म्हैशींना सौम्य प्रमाणात व्यायाम मिळतो। त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, पोटफुगी यासारख्या आजारांचे प्रमाण कमी होते। त्यामुळे उपचारावरील खर्चही कमी होतो आणि पचन सुधारल्यामुळे दुधातील फॅट स्निग्धता 12% वाढते। माजावर आलेल्या गाई म्हैशींचा माज सहज ओळखता येतो। गाई म्हैशी गाभण राहण्याचं प्रमाण यामुळे वाढते। मुक्त संचार गोठ्यामध्ये बेडिंगसाठी पाचट, पालापाचोळा, गव्हाचं भुसकट, भाताचा पेंढा, साखर कारखान्यातील राख ही वापरल्यामुळे शेणखतात 36% वाढ होते। गाई म्हशी स्वच्छ राहतात। सडांना कासेला इजा होत नाही। गोठा ओला राहत नाही। गाई म्हशी पाचटाच्या गादीवर बसतात, त्यामुळे दगडी कास रोगाचे प्रमाण कमी होते। परिणामी एकूणच मजुरावरील खर्च 50% कमी होतो। बंदिस्त गोठ्याचे दुष्परिणाम। गोठ्यामध्ये अस्वच्छता, अतिआर्द्रता वाढते, त्यामुळे दगडी काससुजी रोगाचं प्रमाण वाढतं। खुरांचे आणि पायांच्या आजारांचं प्रमाण वाढतं। गाई म्हशी कोब्यावर सतत उभ्या राहिल्यानं पायांच्या इजांचे प्रमाण वाढतं। गाई म्हशींच्या गोठ्यामध्ये शेण उचलण्यासाठी मजुरावर जास्त खर्च होतो। 10 जनावरांमागे 1 मजुराची आवश्यकता असते। नवीन युवक वर्ग शेण काढणं, गाई म्हशी धुणं, गोठ्यातील स्वच्छता करण्यासाठी अनउत्सुक असतात। त्यामुळे मुक्त संचार गोठा हा शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे। दुग्ध व्यवसायातील अनेक अडचणीवर मात करण्यासाठी आणि कमी खर्चात उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्याचा मार्ग अवलंबणं हे गरजेचेच आहे। बंदिस्त गोठा पद्धतीला फाटा देऊन मुक्त संचार गोठा पद्धती शेतकऱ्यांना अवलंबल्यास त्यांना आपल्या दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधता येईल हे निश्चित।